झालं निपटलं का मग सगळं काम तात्याच्या इकडलं? हा दिलं ना बा, कालच्या कालच करून. रात्री आम्हाला 10 वाजल्यानं घरी आले. बरं केलं ना मग ते, नाहीतरी आज जा लागलं असतं. मग थोडं काम राहू दिलं असतं तर बस होऊन गेलं ते. कालच्या काल पैसे दिले असं कालच. पैशाचा काही विषय आहे का तिथं? पैसे तर जेव्हा म्हटलं तेव्हा देते. मोहन तर अर्धा दिवस नाही घालता, जेवायला बसलो होतो 2 वाजता, तवाच म्हणे रात्री एडवान्स दिला म्हणे. एडवान्स दिला दिले. अरे पैशाचा विषयच नाही आहे ना, पैसेवाली पार्टी आहे ते. त्याला पाहिजे फक्त इमानदारीनं काम करून द्या माहिती एवढं बस. पाहू नका फक्त काम सोडून. पैशाले थोडी म्हणून राहिले ते. नाही तुम्ही लय चांगली सल्ला दिली तात्याले उधळ्यात द्यायची बा. तुम्ही उधळ्यात काम द्यायला लावलं आणि आम्हाला मस्त 2-2 हजार रुपये रोज पडला. मग मेहनत झाली म्हणा, अंगाचा खाका नाही झाला डबल ना, पण होऊन गेले ना, उरून गेले पैसे आम्हाला. अरे त्या 2 पोट्टाईनं केलं रे का उधळ्यात घेतल्यावर सोन्यानं चेत्यानं? अरे काय विचारता तुम्ही? असे भिडले ते दाखवून कामाले. अरे बापा पाहण्यालायक होते असे. आमच्या पहिलेच कोणतंही काम आमच्या पहिलेच करू राहिले ते. मग अरे उधळ्यात दिलं म्हणून काम तरी केलं त्यानं, नाही तर बस रोजंदारीत तर चांगली मजा केली. झोपणं काय उठणं काय आणि पायाला लागे त्याच्या. जेवायच्या नंतर त्याला 1 घंटा झोपायला लागे. लय परेशान करून टाकलं होतं आम्हाला. आम्ही काम करून ते कामच नाही करे. आणि वाटल्यास म्हटलं त्याला 750 रुपये रोज होता ना, मला 700 रुपये रोज होता. विचार करा आता तुम्ही. 50 रुपये रोज जास्त असून बी ऐदीपणा पुरा. जसं मला माहित पडलं का सोन्यांचे ते आहे तुमच्या याच्यात, तेव्हा समजून गेलो का 4 जणांचा जीव जाणार आहे रे बा याच्यातनी. चांगलं मरण होणार आहे म्हटलं. तसंच माझ्या डोक्यात लाईट लागला ना तात्या दिसल्याबरोबर. मी म्हटलं उधळ्यात देऊन द्या पा, कसे सारखे होते ते. कारण ते आहे पैशाचे लालची. ते तर पैशासाठी काही करते. अरे जसं ते उधळ्यात दिलं तात्यानं, तुम्ही काय विचारता? 100च्या ॲव्हरेजनं काम केलं ते ना. 100च्या ॲव्हरेजनं. अरे शाहरुख आहे, तात्यानं सांगितलं नाही काय पार्टीचं? वा सांगितलं नसन तर काय तर सांगितलं असं म्हणूनच बसले आणि इतक्या वेळचे. अरे थे तर आपण तसंही बसतो. म्हटलं खेकडा पार्टीचं सांगितलं का नाही सांगितलं का? सांगून देऊ मी? नाही रे, आपण कायले सांगू? जो पार्टी देऊ राहिला तो पाच बसन. तात्या सांगत बसन म्हटलं त्याला. आपण कायले सांगता आपण देऊ राहिलो का पार्टी? काही इले का? चुपचाप थांब. आपल्याला काय करावं लागते? तात्या आल्यावर सांगायचं आहे का नाही सांगायचं आहे तर. नाही तर मग तात्यानं पार्टी फक्त आपल्याला जे कामावर होते त्याला दिली असन, असं काही असन. बरोबर ठीक आहे, पाहू आता तात्या आल्यावर काय होते. तर तात्या कधी येते रे? तात्याचा काही आता पताच नाही दिसू राहिला. किती वेळ झाला? आणि सोन्यांचे नाही दिसू राहिले. अरे नमस्कार तात्या, नमस्कार. अरे नमस्कार अरविंदराव. धन्यवाद भावा, धन्यवाद. कायचा धन्यवाद? अरे कायचा म्हणजे तुमच्या त्यानं आटपलं ते लवकर वावराचं काय, नाही तर रानडुकरं. अरे बापा लय परेशानी होती मला तुमच्या त्यानं, म्हणून तुम्हाला खास धन्यवाद. आज मग थोडंसं होऊन जाऊ द्या बा. अरे काय विषय आहे का तो? काही विषय नाही. काय तुमच्यासाठी काही गोष्ट आहे का ती? तुम्ही अशी गोष्ट करू राहिले? ठीक आहे ना. कधी पेता? आता पेता का नंतर पेता? आताच म्हटलं. नंतरचं काय आहे? कोण पाहिलं नंतरचं? नंतर पेसान तर फायद्यात राहायसान, आता पेसान तर घाट्यात राहायसान. सांगा तुमचं कसं आहे तर. कहून नंतर काय आहे? काय आहे नंतर म्हटलं? आता काय आहे नंतर काय सांगा सही थोडंसं. कहून तुम्हाला सांगितलं नाही काही ना? का रे म्हणून सांगितलं कोण नाही काय आहे तर? अरे आम्ही कसं सांगू? तुम्ही पार्टी दिली तरी आम्ही कसं सांगू म्हटलं? तुमच्या पार्टीत कोण कोण पाहिजे कोण कोण नाही. नाही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे. मी काय म्हणून राहिलो, आज घरी जर स्वयंपाक करू राहिले संध्याकाळी तर स्वयंपाक करायला लावू नका. आज आपल्या इकडून पार्टी आहे. आणि पार्टी म्हटलं अशी तशी नाही आहे, काहीतरी नवीन आहे. तुम्हाला जेवणात काहीतरी नवीन भेटन. नवीन म्हणजे काय बा? पुरणाची पोळी आहे काय? नाही ना हो दिलीप भाऊ, पुरणाची पोळी असते काय पार्टी? काही बी आपलं पार्टी आहे आपली, खेकडा पार्टी. खेकडे पकडायला जाणं आहे आपल्याला. खेकड्याची पार्टी आहे मस्त. काहीतरी नवीन. वसंतराव नाही काय आपल्या इकडे? कोण ते सोकारी तुमच्या वावरातले? वसंतराव? हा तेच वसंतराव. नाही तर 10-15 वसंतराव आहे काय? तर ते म्हणे आपल्याला 1 नंबर म्हणे तुम्हाला काहीतरी थंडी पाण्याचं. कसं आहे थंडीचा टाइम आहे ना, तर त्या हिशोबाने म्हणे तुम्हाला 1 नंबर खेकडा पार्टी देतो म्हणे. म्हणजे ते देऊ राहिले का पार्टी? अरे नाही पार्टी आपणच देऊ राहिलो. सगळा मसाला हे ते. काहीच घरून घेऊ नका तुम्ही. सगळं त्याला बनवता येते म्हणते. त्याची आजची खाऊन पाहू ना भाजी कशी लागते. तर तुम्हाला तेच म्हणणं होतं का सगळ्याच्या सगळे आपल्याला कार्यकर्ते आपल्यावाले वावरात आपण ठेवलेला आहे. आपल्याला सगळ्याला मेहनत घेणं आहे, खेकडे पकडायला जाणं आहे आणि आपल्याला त्याची मजा घेणं आहे. चला आपण लय केल्या मटणाच्या चिकनच्या लय केल्या म्हटलं पार्ट्या. चला खेकडा पार्टी नवीन काहीतरी आहे. माही खाची लय इच्छा करू राहिली कशी लागते काय लागते. लय लोक खाते म्हणते. मी ऐकलं का हिवाळ्याचं चांगलं राहते म्हणते ते खाणं. पौष्टिक राहते म्हणते. सर्दी गिर्दी डोकसुखी ताप गिप कमी होते म्हणते त्यानं. मला माहित बी आहे दादा खेकडे कुठं चांगले भेटते. चला माझ्यासोबत चला. कोणत्या पार्टीचे पाहिजे? काळ्या पार्टीचे तर लय आहे तिथं. बस 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 काळ्या पार्टीचेच पाहिजे म्हणे वसंतराव म्हणे. त्याचीच खाची मजा आहे म्हणे. काय बाय सोन्यांचे ते कुठे गेले? ते दिसून नाही राहिले. काल चांगले अकडले ते. हे बा आधी गोरी झोपीतून उठायचे आहे ते. चांगले अकडले, चांगले झोपले ते. जेवले बी नाही म्हणते. अरे काय जेवले नाही? आज पार्टी आहे ना, आज जेवण ना ते. आज पाहिजे कसे जेवते तर त्याचं तसंच राहते तात्या. ज्या दिवशी त्याला माहित झालं का पार्टी आहे त्या दिवशी ते सकाळ बसून उपाशी राहते. अरे जवे ना रे जवे ना. पोटाच्या वर खात असते कोणी? पोटाच्या वर खायन काय? 100 आयुष्य जगो रे तुम्ही दोघं. घ्या नाव घेता झाले तात्या दोघं बी. अबे का दात घासत झाले का इथं? झोप झालीच नाही वाटते पुरी. झोप कशी काय होयन हे तर सांगा तात्या. रात्री 10 वाजले म्हटलं याले. आंघोळ गिंगोळ करून 10 वाजले पुरे. जेवलोय नाही आम्ही, तसंच झोपलो. मोबाईल बी पाहिला नाही म्हटलं. जराशा रील पाहून झोपा म्हटलं ना.
तर काही नाही सांगा. कालचं इंटरनेट तसंच वाया गेलं आमचं. अबे वाजले पाना किती आता 12:30 वाजू राहिले ना. इतक्या वेळपर्यंत झोपा लागते काय? अरे काही लक्ष आहे का नाहीये तुम्हाला? आज काय आहे तर काय आहे आज? काय आहे काय आज? वाढदिवस आहे का तुमचा? अबे खेकड्याची पार्टी आहे ना. ते लक्ष नाही का तुम्हाला? हा खेकडे पकडायला जाणार म्हटलं आपल्याला. जा पटकन जा जराशे. हा तोंड घेऊन ढोन या. जा चाय पाणी पिऊन या पटकन. जा घरी जा. अर्ध्या घंट्यात आंघोळ गिंगोळ धुवून येऊन जाते ते. हा तोपर्यंत आपली सोय लावा. जा गाडी गिडी घेऊन या ना तात्या. गाडी आणू काय का पैदलच चालता? चल ना पैदल. गाडीवर एवढे जण बसत नाही ना. अरे ते वसंतरावले फोन लावून द्या. बोलावून द्या इकडेच. हा थांब फोन लावतो यार. त्याला बरं दिली ते आठवण. हॅलो वसंतराव. हा येऊन जा आपल्या घराकडे येऊन जा. इथं बसलो आम्ही सगळेजण. हा अरे त्याचं टेन्शन नका घेऊ. मी पाटलाला सांगितलं आहे. म्हटलं थोडंसं लक्ष दे जा. हा हा का होता त्या पाटलाले सांगा लागन ना जेवाले. आता बाजूच्याच वावरात आहे राजो. तुम्ही त्याचं वावर विकत घेतलं तर त्याला सांगणं आलंच ना जेवाले. म्हटलं होतं मी त्याला. ते म्हणे मग सांगितलं कोण नाही म्हणे मला अगोदरच्या दिवशी. मी म्हटलं हे वक्ताच झालं आता. नाही म्हणे आता घरी आणलं म्हणे मटण तर आता काही जमत नाही म्हणे चाल. मी म्हटलं मग पहा म्हटलं बा आम्ही तर आता करू आलो म्हटलं. नाही म्हणे जमत नाही म्हणे आपलं. मग काय म्हणता आता त्याले? चला होता त्या खेकडे पकडायला. चला थैली आणली. 15 मिनिटं थांबा फक्त. आपला सोकारी येऊ राहिला वसंतराव. हा तोच समीन कला कराय. त्याला समजत आहे कसे काय पाहिजे तर येऊ द्या ना. आपल्याला कोणती गडबड आहे? आपल्याला थोडी समजते त्या खेकड्यातलं. या आले तात्या. वसंतराव बी आले. चला चला तर मग. चल ना. वेळ बी लागते बरं पकडाले. खेकडायले मजाक नका समजू. भाक्षात राहते ते. काढा लागते त्याले बरोबर. ते पकडाची टॅग बी जमली पाहिजे. ते पकडायचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. त्याच्यात आम्ही एक्सपर्ट आहे. चला फक्त तुम्ही आता कुठं आहे सांगा आम्हाला. चल ना. मला माहित आहे कुठं आहे तर. चला उठा बरं. चला सगळेजण. मागं मागं यायचं. आरामानं गडबड नका करू. आम्ही काय गडबड करतो. चल ना आरामानं चाल द्या. अशाच पट्ट्यात राहते ते. अशाच पट्ट्यात राहते खेकडे. बरोबर निव राहिले तुम्ही अरविंदराव. चालू द्या काम. पाहिजे आरामानं. हा घसरले नाही पाहिजे. बरोबर चला जराशे. अरे तुम्ही आमचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमचं टेन्शन घ्या. हा तुम्हाला चष्मा आहे आम्हाला थोडी चष्मा आहे. तुम्ही चल जा आरामानं. आम्ही बरोबरच चालू राहिलो. अरे अरविंदराव हे दोघं मच्छा पकडू राहिले. यायला विचारून घ्या एकदा. तुम्ही चालत निव राहिले. पाय दुखू राहिले ना आमचे. अरे राम हो भाऊ. राम. अरे राम बोला. कसे काय भटकले इकडे? अरे खेकडे पाले आलो होतो इकडे. खेकडे कुठं भेटन आपल्याला? काळ्या पाटीचे पाहिजे. अरे इथं नाही भेटन तुम्हाला. इथं मच्छा भेटन वायत्या पाण्यातल्या. तुम्ही समोर जा. समोर भेटन तुम्हाला. धन्यवाद काका सांगितल्याबद्दल. तेच म्हटलं विचारून घेतलेलं बरं राहते. आपण चालत चाललो. काही दिसून नाही राहिलं. तुम्ही म्हणे माहित आहे म्हणे. अरे का रे बा बिरजू इकडे काय करू राहिला तू? काही नाही घराकडे होतो. चला म्हटलं जरा मच्छा पकडायला. याला घेऊन आलो. अरे तुम्ही दोघं काय करू राहिले इकडे? तुम्ही दोघं कसे काय म्हटलं इकडे भटकले? अरे खेकडे पकडायला आलतो. काळ्या पाटीचे खेकडे पाहिजे आपल्याला. कुठं भेटन तू सांग आता. तुला सगळंच माहित आहे इकडलं. अरे समोर जाय तलावात भेटन. इथं काय भेटते? समोर चालला जाय. धन्यवाद हा सांगितल्याबद्दल धन्यवाद. मच्छी लागत असेल तर घेऊन जा आपल्यापासून. तशीच घेऊन जाय. पण आपल्याची खेकडे नाही राजा. खेकडे समोर आहे. इकडे नाही आहे ना खेकडे. अरे मच्छी कुठं? खेकडे खायचे आहे मला ह्या वेळेस. समोर भेटून जात तुले. इथं भेटन राहिले का आपल्याला? मागं कासव बी तर इथंच भेटला होता वाटते. हा तात्या इथंच पकडला आपण 21 नक्की कासव. यायले विचारून घ्या इथं आहे का नाही आहे तर. कसा आपला टाइम वाया नाही गेला पाहिजे. लय वेळ उराला आपल्याला पार्टीले. अरे मारा उडी मार ना पटकन. हा कुठचा तापाव रे? पाय ना किती जण आले ते. जाऊ दे ना. आपल्याला काय करावं लागते कुठचे असं. आपल्याला काय घेणं देणं आहे. अरे त्याच्यातले ते दोघं ओळखीचे दिसू राहिले ना. सोन्यान चेत्यासारखे दिसू राहिले ना. पाय ना चांगला घोरणं. ओ बिस्क्या ओ डिग्या ओ म्हणत्या. पाय मी म्हटलं होतं ना तुला ओळखीचे आहे म्हणून ते. अरे हावरेले का ओळखीचे आहे रे ते. काय करून करायले ते दोघं जण इकडे? कायले आले रे बा एवढे जण? का होता त्या सोन्यांच्या कुठे गेले तर म्हटलं त्याची वैगी आहेच पण कुठे ना कुठं नाही. अरे दिवसभर गाव घुमत राहते ते. कामच कोणते आहे? गाव घुमा दिवसभर बस झालं. काय ओळखी नाही राहीन तर काय राहीन तर मग. अरे तात्या विचारा ना हो. विचारा ना. का आहे का नाही आहे तर इथं. विचार बरं सोन्या. खेकडे आहे का तर इथं? पकडजो रे थैली पकडजो. कायले आले रे? पोवाले आले काय? अरे नाही पोहायला नाही आलो. इथं आपल्याला काय पाहिजे होते रे ते? अरे खेकडे पाहिजे होते ना आपल्याला. खेकडे म्हण. अरे खेकडे पाहिजे होते काळेवाले. खेकडे आहे का इथं? अरे लागन तेवढ्या इथं खेकडे आहे. मच्छा आहे. कासव आहे. काय पाहिजे तुला घेऊन जाय. तुम्ही काय मच्छा पकडू राहिले काय? हा मच्छा पकडायला आलो होतो आम्ही. आम्हाला का माहित रे राजा. आम्ही तर किती मोठे पकडलेले सोडून दिले खेकडे. किती मोठे आलते का? अरे लागन तेवढ्या इथं. फक्त माहित आहे का तुम्हाला उतरा लागते अंदर. असे उतरा लागते तेव्हा ते खेकडे पकडू राहिले तिघ जण. तुम्हाला उतरा लागन आणि पकडा लागन. तशाशिवाय नाही सापडत ते. बरं काही हरकत नाही. उतरतो ना. अरे थैली पकडा. आमच्या दोघांनीच उतरा लागन आता. कोणी तर उतरायला आहे नाही. चला उतरा पटकन. उतरा. वेळ नका वाया घालू इथं. वेळ नका करू. पहिलेच तर खेकडे पकडायला किती वेळ लागते. उतरा. बरोबर पकड जा. इथं काट्याचं. हा खाली साप गिप राहते. पाहिजे जराशे. अरे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही तात्या. पकडतो आम्ही बरोबर. मासोया पकडले आम्ही तर विचार करणार. विचारा त्या तिघाले. आपल्या करामत विचारा. अरे ते आमच्यापेक्षा डेंजर आहे दोघं जण. मग अरे आम्ही तरी काट्यानं पकडतो मच्छा. ते हातानं पकडते. डेंजर म्हणजे आम्हीच तर परेशान झालो द्यायले. डेंजर नाही तर काय तर. अरे सापडन रे बा काही हाती. एकही नाही पकडला आतापर्यंत त्या.
अरे सोन्यान चेत्या इकडल्या साईडनं पा, इकडल्या आम्ही आहे ना तिकडल्या साईडनं पा. काही तर लागू राहिला राजा चेत्या हाती. फेक तिकडे फेक तात्या. पाहिजे हो तात्या, हा फेकून राहिला सोन्या, फेकून राहिला. काय होतं हाती? अबे खेकडा जो काळावाला, फेक फेक लवकर, फेक त्याच्या अंगावर. अरे काय होय रे, मग तोंडावर फेकून राहिले ते, मिशीला चिपकला खेकडा. हा तोंडावर फेकून राहिले. वसंतराव काढा बरं, तुमच्या हाताने काढा बाबा. लंगार करून राहिला तो, मिशीलेच पकडलं त्यानं. तसेच थांबा नाहीतर तो डसन चांगला. हा घ्या, टाका वसंतराव, थैलीत टाका पटकन. एवढं कायले व्या लागते होता ते, पहा बरं. हातानं तर पकडला म्या. अरे त्यानं माझ्या मिशा पकडल्या होत्या ना, मिशा पकडल्या होत्या. निघायनं होट पकडलं होतं, चांगलं दाबू राहिला होता तो, किती त्रास उराला होता मला. मी याच्या पहिले थोडी बा खेकडे हे पकडायला आलो. जराशे पाहून फेका रे, जराशे पाहून फेका. अंगावर फेकू राहिले का आमच्या? हटा ना मग तिथून. कुठं फेकणार आहे मग? काय होय रे साला, हाताला लागू राहिलं, चांगलं दिसू राहिले. अरे काही असो ना, फेक तात्यापाशी फेक तू. अरे साप अंगावर टाकू राहिले, खेकडे मागावर टाकू राहिले. हा काही समजून नाही राहिलं तुमचं. आता तुम्ही मागून जा बरं, मागून जा. ते जाणून फेकू राहिले तुमच्या अंगावर. मागा हटा बरं तुम्ही. पकडा ना रे, पकडा ना. काय ले काय हो तुम्ही बी, पकडा पट जराशे. पकडा म्हणजे काय टाइम नाही लागत का? छिद्रात लपले राहते ते, बरोबर काढा लागते. त्याच्यातनी डसला बिसला तर काय करा? अरे इकडे येणार रे बाबा, दोघं जण इकडे येणार. लागन तेवढे ते इकडे खेकडे येऊ राहिले. या इकडे या. तिथं काय करू राहिले? अरे तिथं वाना रे, तिथं वाना. तुमचे दोस्त म्हणून राहिले तिथं वा, तिथं आहे म्हणते ना खेकडे. अरे हाव रे यार, इथं बम आहे रे. अरे 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 इथं तर बम आहे, गोंगाटा जा इथं तर. मग तवा तर तुम्हाला सांगू राहिलो का इथं आहे. तुम्ही ऐकून राहिले काय? आमच्या मनानं तिकडे टाइमपास करू राहिले. इकडेच पकडा, या टोपल्यात टाका आणि मग तुमच्यावाल्या थैलीत घेऊन घे जा. फेका इकडे पटापट. अरे बापरे, डसाची पौराला का? डसाची पौराला का? थांब ना आता, थांब तू. पाहिजा रे, त्याच्या नाग्या पाहिजा. डायरेक्ट बोटच तोडून टाकते ते. खराब आहे. तुम्हाला का मजा करू राहिला काय? फेक इकडे फेक. भरलं रे, टोपलं भरलं खेकडे आहे ना. चला घेऊन जा. चला झालं बा, पकडले खेकडे. आणा रे, आणा इकडे आणा. चला घ्या, थैलीत काढा पटकन. टोपलं देणार त्याला वापस. मच्छा पकडू राहिले ते, खाली टाकले त्यानं मच्छा. चला येतो मग. हा झालं म्हटलं आमचं काम. हा चला या मग. चला चला वावरात चला आता पटकन. तात्या बोर्ड गिरडं लावलं. तात्या लेले यांची शेती. बरं केलं. लोकांना माहित नाही पडत ना कोणाची काय शेती आहे, कसं काय आहे. तर त्याच्यासाठी लावलं ना ते, काही माहितच नाही पडत ना कोणाचं काय आहे. तर कुकडे घुसते माणूस. चला खोला ना. हा खोलत नाही काय? किती इथं बाहेरच राहता, बाहेरच करतं पार्टी. अरे खुललेलंच आहे ते. पाटील नव्हते का अंदर? खुललेलंच आहे. चला अंदर चला. घ्या वसंतराव घ्या. तर तुम्हाला काय करायचं आहे करा, कसं काय करावं लागते तर आम्हाला तर काही माहित नाही त्याचं वालं. हा काय करायचं आहे तुम्ही करा आता त्या खेकड्याचं. हे घ्या थैली घ्या, ठेवून द्या इथं तुम्ही थैली. आणि जा तुम्ही तिकडे जरा अंगार गिंगार लावा. हा सोय साय लावा जराशी. तोपर्यंत वसंतराव मी भाकरी घेऊन येतो घरून. हा भाजीपाला इकडला तोडून घ्या आपल्या वावरातला जे लागते ते. तुम्ही बसा म्हटलं इकडे. हा मी येतो घरून. अरे आम्ही येतो म्हटलं, तुमच्यासोबत काम आहे आम्हाला बी थोडंसं तिकडे. तुम्ही काय लिहू राहिले? तुम्ही राहा इकडे. काय आणू राहिले आता? पाना काय आणतो तर पा, कशी मजा आहे तुम्हाला सगळे असं आणतो. चालले जायचं आपली सोय साहेब घेऊन येतात तिकडून तात्या. अरे हो तात्या, सोयीसाय घेऊन येतात तिकडून. हा त्याच्यासाठी चाललो मी. ते आणतो, भाकरी आणतो. हा बाकी सगळं काय आहे तर ते इथंच आहे. बाकी तर काही लोड नाही आहे. चला रे चला मग पटकन या. हा धुई धाय सगळं करतो काही व्यवस्थित. तुम्ही तिकडे जाऊन बसून राहा. ते सतरंजी घ्या आपल्या ह्याच्यातून खोपडीतून आणि बसून राहा तिकडे. जा जरा भाजीपाला गिजीपाला कापकूप करून ठेवा तिथं. लसण अद्रकचा पेस्ट काढून ठेवा बसल्या बसल्या. अरे बापरे लय पकडले रे बा. धुवून टाका लागेल यायले जरासं. थांब ना, पहिन कुठं राहिले? पैता कुठं? थांबा जराशे. देणं पटकन देणं, वाट पाहू राहिले सगळे माली. दे आणि इकडे पटकन, लय वेळ उरायला मला. दिल्यान पुऱ्या भाकरी. हा हा हे घ्या, पुऱ्या भाकरी टाकल्या त्याच्यात गरम गरम, ज्वारीच्या आणि बाजऱ्याच्या वेगवेगळ्या. माझ्यासाठी आणजा जराशी. कायची आहे रे पार्टी? खेकडे जेव्हा बाबा आणू का तुमच्यासाठी? आपल्या वावरात करू राहिली का पार्टी? हा हा आणजो माझ्यासाठी भाजी. लय जोरदार लागते त्याची भाजी. खाल्ली होती म्या. आता काही कोणी बनवतच नाही तर काय खायला भेटते. लय लय टेस्टी राहते ते. आणि अशा टायमाला खाणं चांगली राहते जरा तब्येत पाण्यासाठी. आणजो माझ्यासाठी, आठवणीनं आणजो. चला येतो मग. हा वेळ लय उरायला मला. आणतो तुमच्यासाठी दोघांसाठी. पाहिजे बाबा, मी येतो त्याला सोडून. सोडून काय कुठं युद्धावर चालला का तो? चल येतो मग शांते. टाइम होते. हा 10 वाजता रातचे आले. भाजी आणजा आठवणीनं आमच्यासाठी. हा हा आणतो आणतो. चला बापा, काम आहे मांग. चेत्या हो चेत्या, ये बाहेर ये. आलो मी. हा हा आलो तात्या, थांबा 2 मिनिटं. सोन्या रे, सोन्या कुठे गेला? अरे कपड्याची पेटी काय घेतली आता? लाईट लागू राहिली रे बा. हे कोणती पेटी होय, नवीन निघाली काय? अरे कपड्याची पेटी नाही होते, स्पीकर होय तो. गाणे वाजते त्याच्यातनी, गाणे म्हणता येते. चला तुम्ही चला बरं, घ्या समोर घ्या गाडी. अरे हाव काय, बरं केलं घेतलं ते. काही ना काही मनोरंजन होते. आता बरं पटकन आहे. जयस्वालचा स्टॉप घ्यायचा आधी आपल्याला. दे मी पकडतो. दे वरत दे. चला घ्या गाडी पजावा. जरा स्पीड न चालवा ना गाडी. काय आरामानं चालू राहिले. घे बरं सोन्या, उतर बरं. अशी चालू दे रे बाबा, गडबड नको करू. घे बरं सोन्या चालून, तू गाडी चालून राजा. त्याच्या मनात कुठं ऐकू राहिला. चालू बरं. शानपणा नका करू रे जास्तीची. शानपणा करायला चुपचाप चाल दे गाडी. चाल दे, त्याच्या मनानं होऊ दे. एवढे आरामानं असते काय? अरे पार्टी यांच्याकडे काय तुम्हाला बी. आमच्यासाठी स्प्राईट आणजा. पहिले सांगून राहिलो तुम्हाला. काय म्हणून राहिलो? स्प्राईट 2 लिटरची. इथं कुठं भेटते तुमची स्प्राईट रे? कुठं आहे काही आपलं?
समोर घे जा, ते नका सांगू आम्हाला, पण आम्हाला पाहिजे. बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मी काय म्हणून राहिलो, मी बात येतो मारतो मी थोडीशी, हा, आणि सोबत घेऊन घेतो त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी. तर जाणार तर आम्हाला काय सांगू राहिले, तुमचं तुम्ही पात बसा जा. यायचं समजत नाही मला, कितीकडे दारू घेते काय करते. जाऊ दे ना, पिऊ दे ना, आपल्याला काय घेऊन दे ना, आपली स्प्राईट झाली म्हणजे बस. चला रे चला, बसा पटकन गाडीवर. चला बसले काय, चालू गाडी. पाहिजे आरामानं चालू जा, कारण आता तुमची गाडी झाली आहे फुल, म्हणून राहिलो. अबे आपल्याला चढते काय, हे काही चढत नाही. चला जाऊ द्या मग समोर.